वैदेही, मी काहीतरी विचारलं, मला प्लीज उत्तर दे. शुभमच्या ऑफिसमध्ये गेले होते त्याला भेटायला. शुभमला भेटायला का? सो मानस, यू नो सध्या आपल्या कंपनीच्या हातून सगळे टेंडर्स गेलेत म्हणून. सो येत होते तुझ्या परफॉर्मन्स साठी, तेव्हा अचानक शुभम रस्त्यात भेटला. मी म्हणालो होतो ना, इतक्या सहजासहजी मी तुला जाऊ देणार नाही. मला आत्ता तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. ते बोल आणि मग जा. हे बघ शुभम, माझी वाट सर, ऑलरेडी मला खूप उशीर झालाय. ओके, मला आत्ता तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. वैदेही, एवढं सगळं झालं आणि तू मला काहीच सांगितलं नाहीस. आय एम सॉरी, पण माझ्यासाठी तुझा परफॉर्मन्स जास्त महत्वाचा होता. मला तुला ह्या गोष्टीचं टेन्शन नव्हतं द्यायचं. अँड डोंट वरी, मी त्या शुभमला हँडल करू शकते. डोंट वरी. वैदेही, हे बघ, मला असं वाटतं की तू आता हे सगळं पोलिसांना सांगायला हवं. पोलिसांना? अरे नाही, त्याची काहीच गरज नाही. लाईक आय सेड, आय हँडल हिम. डोंट वरी. अगं पण का? कारण तो हे सगळं का करतोय, का असं वागतोय हे मला जाणून घ्यायचंय. त्याचा पर्पज जाणून घ्यायचाय. इनफॅक्ट तो मला उद्या भेटणार आहे. मला म्हणाला की मी तुला सगळं सांगतो म्हणून. सो लेट्स सी. पण तिने ऐकून तरी घेऊया त्याचं काय म्हणणं आहे. अँड डोंट वरी, आय विल मॅनेज. काय आहे? मी आहे. झालं, ठेव फोन. काय इतक्यात ठेवणार आहेस? मग काही काम आहे का? काय? माफी. व्हॉट? माफी म्हणजे क्षमा. मला तुझी माफी मागायची. तानिया बेबी, काल मी तुझ्याशी जसा वागलो ना तसं वागायला नको होतं. आय एम सॉरी. माफ करशील मला प्लीज? हॅलो तानिया, आय नो तू हे सगळं ऐकतेस. माफ कर दे ना यार. बेबी, यू नो ना यार, मी जरा विचित्र आहे. बट यू ऑल्सो नो ना, ह्या समीरचं फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. यू नो दॅट राईट? माफ केलंस ना मग? इतक्यात नाही. तुझं फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम आहे हे नुसतं बोलून नको दाखवूस, कृतीतनं सुद्धा सिद्ध कर. मग कदाचित मी करेन माफ. अच्छा ठीक आहे, कृती पण तुझ्या जवळच. म्हणजे
राईटला बघ. समीर प्लीज, काही नाहीये राईटला. समीर पुन्हा बघ. तू इथे काय करतोयस? मी इथे काय करतोय? माझ्या बेबीला सॉरी म्हणायला आलोय. आणि तानिया, यू नो ना, जिथे तू तिथे मी. I'm sorry. I love you. I love you too. कम इन. बोल काय? खरं, आणि फक्त खरंच बोल आणि टू द पॉइंट बोल. हे आवडलंय मला. म्हणजे बघ ना, तू माझ्याच ऑफिसमध्ये येऊन मलाच सांगतेस की मी कसं आणि काय बोलायचं ते. Isn't it amazing? हा? इथे प्रश्न जागेचा नाहीये, इथे प्रश्न ऍटिट्यूडचा आहे. आणि मुळात कसं आहे, मी खोटारड्या माणसांशी फार बोलत नाही. तरी तुझ्याशी बोलते, फक्त कामाचंच बोलणार आहे. त्यामुळे जे काही येते पटकन बोल, खरं बोल आणि टू द पॉइंट बोल. कसं आहे ना वैदी, गरज मला नाही, तुला आहे. तुला जाणून घ्यायचं सगळं. त्याच्यामुळे मी जसं सांगीन तसंच्या तसं तुला ऐकून घ्यावं लागेल. We have no choice. वैदेही, माझं नाव शुभम राजाध्यक्ष. माझे बाबा शंतनू राजाध्यक्ष. माझे बाबा तुझ्या वडिलांचे एकेकाळचे कॉम्पिटिटर होते. हा, अर्थात रावसाहेबांचे इतकं मोठं साम्राज्य नसलं तरी माझ्या बाबांचं स्वतःचं असं एक साम्राज्य होतं. खूप मोठं कर्ज होतं. काम व्यवस्थित चालू होतं जोपर्यंत रावसाहेब इनामदाराची नजर त्या प्रोजेक्टवर पडली नव्हती. रावसाहेबांची नजर पडल्यावर चक्र सगळी वेगाने फिरू लागली आणि आमच्या सप्लायर्सनी क्रेडिटवर माल देणं बंद केलं. काय, लेबरचा संप झाला. साईट कित्येक दिवस बंद पडली होती. डेडलाईन जवळ येत होती. करोडो रुपयांची पेनल्टी कंपनीला द्यावी लागणार होती. काम वेळेत पूर्ण करायला बाबांना कर्ज घ्यावं लागणार होतं, पण बाबांनी तशी रिस्क घेतली नाही. रावसाहेब नावाच्या अजगराने आमच्या धंद्यासकट शिवशाही प्रोजेक्टला गिळलं होतं. आमच्या धंद्याला तेव्हा अधोगती सुरू झाली. बाबांना त्यातून सावरणं खूप कठीण गेलं होतं. कसे बसे बाबा सावरले आणि त्यातच त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. आता बरेच बरे असले तरी त्यांनी त्यावेळेला बरेच काही भोगलंय. आणि त्यांनी जे काही भोगले ना, ते माझ्या डोळ्यांनी मी पाहिलंय, अनुभवलंय. मी लहानपणीच मोठा झालो आणि हा बिझनेस सांभाळू लागलो. वैद्य कित्येक वर्ष गेली हे साम्राज्य नव्या नावाने पुन्हा उभं करायला. आणि या सगळ्याला कारणीभूत आहेत रावसाहेब इनामदार.
मी तेव्हाच निश्चय केला की माझ्या बाबांच्या पिढीने जे दुःख भोगलंय ना, ते दुःख रावसाहेबांची पुढची पिढी भोगेल आणि मी ते दुःख त्यांना देईन. यू नो व्हॉट, दिस इज नॉट जस्ट प्रोफेशनल, दिस इज पर्सनल टू. मी फक्त माझ्या बाबांवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेतोय. आणि यापुढेही घेत राहील. पी पाणी, यू विल फील गुड. हे बघ शुभम, सरळ बसून बोलल्यास अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, पण सत्य माहीत करून न घेता चुकीच्या माहितीच्या आधारावर आपण काही बरे वाईट डिसिजन्स घेतले तर त्यातून गैरसमज निर्माण होतो. आणि गैरसमजातून केलेली कृती अनेकदा पश्चातापाची वेळ आणते, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. व्हॉट डू यू मीन? शुभम, मी सुद्धा खूप लहान होते, पण मी बाबांकडून बऱ्याचदा शिवशाही प्रोजेक्ट बद्दल ऐकलंय. नंतर मी जेव्हा बिझनेस सांभाळायला लागले तेव्हा आमच्या कंपनीच्या माइलस्टोन प्रोजेक्ट बद्दल माहिती घेतली. That obviously included शिवशाही प्रोजेक्ट. And I remember really well की बाबांनी शिवशाही प्रोजेक्ट हे रमाकांत वालावलकर यांच्याकडून लीगली टेक ओव्हर केलं होतं. काय काय नाव म्हणालीस तू? रमाकांत वालावलकर. आता ते ह्या प्रोजेक्टचे मालक कसे झाले हे तू शोधून काढ, पण त्यांच्याकडे ह्या प्रोजेक्टची सगळी डॉक्युमेंट्स होती. इनफॅक्ट आमच्या लीगल टीमने संपूर्ण चौकशी केल्यानंतरच बाबांनी हा डिसिजन घेतला आणि हा प्रोजेक्ट टेक ओव्हर केला. कसं, आय मीन हे कसं शक्य आहे? कारण वालावलकर काका हे तेव्हा ते आमचे फायनान्सर होते आणि शिवशाही प्रोजेक्ट आमच्या हातून गेल्यानंतर त्यांना काही दिवसातच कॅन्सर झाला आणि त्यातच ते गेले. कदाचित त्यांनी तुम्हाला फसवलं, तुम्हाला फसवून आम्हाला शिवशाही प्रोजेक्ट दिलं, ह्याची शिक्षा दिली असेल देवाने. पण मी तुझ्यावर विश्वास का ठेवू? नको ठेवूस विश्वास. हे बघ, तू माझ्या ऑफिसमध्ये येऊन शिवशाहीच्या सगळ्या फाईल्स चेक करू शकतोस. तिथे तुला सगळे पुरावे सापडतील आणि मी इथेच थांबते. म्हणजे असं नको व्हायला की मी ते पुरावे निर्माण केले. हे बघ शुभम, मी आत्ताच म्हणाले की गैरसमजातून केलेली कृती पश्चातापाची वेळ आणते, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तू आमच्या विरुद्ध ही जी काही मोहीम सुरू केली आहेस त्याच्या मुळाशी फक्त गैरसमज आहे. तुम्हाला फसवणारे, तुमच्याशी खोटं वागणारे वालावलकर काका तर कधीच आपल्याला सोडून गेले. देवाने त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा दिली आहे, पण मग तू त्यांच्या कर्माची शिक्षा आम्हाला का देतोयस? हे बघ, मी तुला जे सांगते ना तेच सत्य आहे आणि सगळे पुरावे आहेत माझ्या ऑफिसमध्ये. तू येऊन ते केव्हाही बघू शकतो. आता इतकं सगळं कळल्यानंतर सुद्धा तुला तुझं पर्सनल लढा सुरू ठेवायचा असेल तर इट इज युअर चॉईस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, शेवटी विजय फक्त सत्याचा होतो. ऑल द बेस्ट. वैदे थांब. आय एम सॉरी. माझ्यावर पश्चाताप येण्याची वेळ येण्याआधीच तू मला सावध केलंस, माझा गोंधळ दूर केलास. थँक्यू सो मच. नाउ देर इज नो मोर पर्सनल. हा, पण आपल्यात प्रोफेशनल स्पर्धा नक्की असेल, राईट? सी यू इन द मार्केट.
ये आ गया आरबीके का सुपरस्टार। कमाल। थैंक्स बॉस, व्हाट अ परफॉर्मेंस ब्रो, एकदम कड़क। यो मॅन, थँक यू। मानस मानस, अरे मानस, अरे कमाल केलीस तू काल, एकदम म्हणजे एकदम तोडलंस ना, अरे दिल खुश कर दिया। अरे कसला कमाल गायलास यार तू, हृदयाचे तुकडे तुकडे केले ना भावा। एक मिनिट, पण हे क्रेडिट माझ्या एकट्याचं नाहीये, तुम्ही सगळ्यांनी पण मदत केलीत ना मला, आपल्या सगळ्यांच्या एफर्ट्सचं हे फळ आहे। सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ अस। तराना, हा केविनचा दरवाजा का बंद आहे? हो, रेवती मॅम नाही आल्यात अजून आणि त्यांचा कॉल पण नाही आला। ओके, ठीक आहे, मग मी तिला फोन करून विचारतो कुठे आहे ते। नाही नको, रेवतीला असं उगाच कोणी कॉल केलेला आवडत नाही। पण मी उगाच कुठे करणार आहे कॉल? आय मीन, जो म्हणाली ना कॉल नाही करायचा म्हणजे नाही करायचा, तिचा पॉइंट बरोबर आहे। काय जो? हो मानस, नको करूस तू कॉल। कशाला उगाच पंगे घेतोस मानस? रेवतीला कुठे आहेस, का आली नाही वगैरे टाईपचे फोन केलेले अजिबात आवडत नाही। बेसिकली काय आहे मानस, रेवतीला प्रश्न विचारलेला आवडत नाही, तर हा एक रूल आहे, तो तू लक्षात ठेव बस, अजून काय शिकशील तू हळूहळू, काय नाही। चलो गाईज, कॅरी ऑन। कॉफी आणू? नाही थँक्स। रेवती ऑफिसला का आली नसेल? कालचा परफॉर्मन्स तर व्यवस्थित पार पडला, आजपासून पुढचे प्लॅन आखायचे होते। रेवतीच्या मनात अजून काही वेगळं तर चालू नसेल ना? आता असे शांत का बसलात तुम्ही? सांगा ना, का केलं तुम्ही असं? हे बघा, तुम्ही काही सांगणार नसाल ना तर मी पोलिसांना कंप्लेंट करेन। हॅलो, वैदेही प्लीज प्लीज मला माफ कर, पण पोलिसांना नको बोलूस, माझी चूक झाली, मला माफ कर वैदेही प्लीज। हा, या महिन्याचे सॅलरी चेक लवकर काढा, कारण मंथ एंडला सुट्टी आहे। ओके, या। आता मला सांगा, तुम्ही असं का वागलात? मुलीची ऍडमिशन करायची होती, त्यात होम लोनचे हप्ते थकलेत, पर्सनल लोन, भिशीचे उचललेले पैसे, त्यात ते पर्सनल वाले गुंड घरी येऊन धमकी पण देत होते, आणि माझ्या पगारात हे सगळं होणं खरंच शक्य नव्हतं। त्याच वेळेला शुभमनी नेमकी टेंडर संदर्भात माहिती देण्याकरता भरपूर पैसे ऑफर केले, आणि मी त्याला नाही नाही म्हणू शकलो, म्हणून तुम्ही असं वागलात? हा विश्वास काका, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स होते ते मला एकदा सांगायचे ना, मी काहीतरी केलं असतं, ऑफिस मधून ऍडव्हान्स दिला असता, किंवा मग तुमचा पगार वाढवला असता। विश्वास काका, तुम्हाला माहिती आहे ना, माझ्यासाठी हे ऑफिस खूप महत्वाचं आहे, इथे काम करणारा प्रत्येक माणूस महत्वाचा आहे, दे आर लाईक माय फॅमिली। आता मला एक सांगा, आपल्याला काही प्रॉब्लेम झाले तर आपण आपल्या फॅमिली मेंबर्सशी शेअर करतोच ना, त्यांच्याकडून मदत घेतो की नाही? तुम्ही हे सगळं का नाही सांगितलं मला? इतकाही विश्वास नाही ठेवू शकलात का माझ्यावर, आपल्या ह्या फॅमिलीवर? वैदेही माझी खरंच चूक झाली, प्लीज प्लीज मला माफ कर। हे बघा विश्वास काका, जे झालं ते झालं, मी हे सगळं विसरायला तयार आहे, समजा ते परत होणार नसेल तर, आणि आय एम व्हेरी शुअर की हे परत असं नाही होणार आहे, कारण मला तुमच्या डोळ्यात पश्चाताप दिसतोय। आणि आपण ना एक काम करूया,
आपण ना ह्या महिन्यापासून तुमचा पगार 20% वाढवूया, चालेल? आणि ह्या पुढे कोणताही काहीही प्रॉब्लेम आला तरी मला येऊन सांगायचं. आपला इमान कधीच विकायचा नाही. वैदे तू खरंच खूप ग्रेट आहेस. माझ्याकडे बोलायला शब्दच नाहीये. देव तुझं भलं करू. ते काही असो, पण तुम्ही जे काही वागलात त्याची शिक्षा तर तुम्हाला व्हायलाच पाहिजे. आणि तुमची शिक्षा ही आहे की तुम्ही आज लंच मध्ये आमच्या सगळ्यांसाठी आईस्क्रीम ऑर्डर करायचं. चालेल ना? आता हसा प्लीज आणि जोमाने कामाला लागा.